आज सकाळपासून म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून आपली गोगलवाडी असेल, गाऊडदरा असेल, श्रीरामनगर असेल, खेड असेल, शिवापूर असेल, या सारवी असेल, या सगळ्या भागांमधून दौरा करत आज या मेळाव्याच्या निमित्तानं ते आपल्यामध्ये आलेत। एकदा आपण त्यांचा पाहुणे म्हणून जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूयात। आदरणीय दादांनी केलेली कामं नव्यानं घरच्या माणसाला सांगायची गरज नाही। महाराष्ट्रातल्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आमच्या होम पिचवरती घरच्या मैदानावरती दादांनी आमच्यासाठी किती कामं केलेली आहे। आत्तापर्यंत आम्हाला दिलेला निधी असेल, आत्तापर्यंत आमच्यासाठी दिलेल्या सोयी सुविधा असतील। नुकताच त्यांनी अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पामध्ये चौथा महिला धोरण येत असताना आत्तापर्यंत 9 महिने 9 दिवस गर्भात वाढणाऱ्या बाळाला जन्म देताना बाळंतपणाच्या कळा आम्ही सहन करत होतो आणि त्या जन्मदात्या बाळाच्या नावापुढे पित्याचं नाव लागायचं। पण आता महिला धोरणामुळे बाळाच्या नावापुढे पहिलं नाव आता आईचं लागणार आणि मग बापाचं नाव लागणार। खऱ्या अर्थानं आता आमचा हा मातृत्वाचा सन्मान आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय दादा, महायुती सरकार, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना आपण मनापासून धन्यवाद देऊया। कारण बाळंतपणाच्या कळा आणि वेदना आपण सोसल्या असल्या तरी बाळाच्या नावापुढे आता आपलं नाव लागतंय, हा खऱ्या अर्थानं आपला सन्मान आहे। लेक लाडकी योजना असेल, या लेक लाडकी योजनेमध्ये बाळ जन्माला आलं, मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये, ती 1 वर्षाची झाली की 7,000 रुपये, ती 8 वर्षाची झाली की 10,000 रुपये, ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला मिळणार रोख रक्कम 75,000 रुपये। असे एकूण तिला 18 वर्षापर्यंत 1,02,000 रुपये तिला तिच्या शिक्षणासाठी मिळणार आणि हे महायुती सरकारने आपल्यासाठी केलेलं आहे। नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला। सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांना एक सुंदर गिफ्ट दिली आणि आपल्या गॅस सिलेंडरमध्ये 100 रुपयाची कपात करत आपल्याला हे गिफ्ट दिलं। त्याच पद्धतीने आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। इथून मागं 15 वर्षामध्ये आम्ही ज्यांना मतदान केलं त्यांनी किती विकास केला, किती नाही केला, हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्याबद्दल फार मी बोलणार नाही। शेवटी भावनिक राजकारणावरती विकास कामं होत नाहीत, पण खऱ्या अर्थानं विकास कामं करत असताना सत्तेत असताना आलेला निधी, नुकताच दादांनी ग्रामीण भागासाठी 8.25 कोटी रुपये आणि सगळ्यात जास्त श्रीरामनगरला दिलेला निधी, या माध्यमातून झालेली कामं, यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला विकास साधता येतोय। म्हणून मला आवर्जून विनंती करायची आहे, यावेळेस महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल म्हणून ओळखलं जातं, त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवरती हा विकास करत असताना आपल्या सगळ्यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असणारे आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, त्यांना आपण सगळ्यांनी साथ द्यायची आहे आणि यासाठी तुमचं आणि माझं मतदान फार महत्त्वाचं आहे। कारण एका कुटुंबामध्ये महिलेचं मतदान म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं मतदान असतं। पूर्वी मतदानाला जाताना नवरा सांगायचा, अगं जाताना ह्या चिन्हा पुढे बटन दाब, पूर्वी ते चालायचं, आता तसं होत नाही। आता आम्ही म्हणू तसंच, नवऱ्याने काही सांगू दे, शेवटी आमच्यासाठी कामं करणारं कोण आहे हे आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे नवऱ्याने जरी काही सांगितलं तरी मतदानाला जाताना आमचं चिन्ह घड्याळ आणि घड्याळ पुढचंच बटन आम्ही दाबणार, हा निर्धार महिलांच्या मनामध्ये आणि विश्वास आहे। कारण सर्वाधिक दादा अर्थमंत्री म्हणून दादांनी अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी हा महिलांसाठी दिला। पिंक रिक्षा असेल, त्यांच्यासाठीच्या योजना असतील आणि हे सगळं करत असताना महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन असेल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, यासाठी सगळ्या केलेल्या घोषणा। म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करायची आहे, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींना आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आहे। यासाठी उद्याचा विकास आणि त्या पद्धतीने सर्व समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आदरणीय अजितदादांमध्ये आहे। त्यामुळे आपल्या विकासासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हा मला हात वर करून सांगा की आमचा आदरणीय सुनेत्रा वहिनींना आहे। धन्यवाद। आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। तुम्ही सगळी माझ्या घरातली माणसं आहेत, वेगळं काही सांगायचं गरज नाही।
उमेदवाराला बारामती लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे. प्रत्येक वेळेस आपल्या गाठीभेटी घेता येणार नाही. आता तुम्ही सगळे उमेदवार आहेत. आज सुनेत्रा वहिनी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलेत, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला आलेत. परत वेळ मिळेल नाही मिळेल, पण तुम्ही सगळेजण उमेदवार म्हणून काम करणार आहेत. तुमच्याबरोबर तुमचा गोतावळा असेल, तुमचे नातेसंबंधामधले असतील, परिवार असेल, या सगळ्यांमध्ये शेजारी राहणारे असतील, ग्रामपंचायतीमधील लोक असतील, जे कोणी असेल त्या सगळ्यांना आवर्जून सांगा आपलं मतदान घड्याळाला आदरणीय अजितदादांना आपल्याला मतदान करायचं आहे. या लोकसभेच्या निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय वहिनी, आम्ही सगळेजण खात्रीपूर्वक सांगतो, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जितकं मतदान होईल त्या सगळ्यांमध्ये लीड तोडणारं मतदान आमच्या खडकवासला ग्रामीणचं होईल आणि ते आमच्या महिला भगिनींचा असेल. हा निर्धार या निमित्तानं करूयात. आज या ठिकाणी वहिनी आपण उपस्थित राहिलात, मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आज दिवसभर अनेक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधण्याची एक चांगली संधी मिळाली. सन्माननीय व्यासपीठ मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, पण राजेंद्रबाबा असतील, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष शुभांगीताई असतील, या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना स्मिताताई कोंडे असतील, भाग्यश्रीताई कामटे, सर्व सरपंच, आजीबाजी ग्रामपंचायतचे सदस्य, पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी, माझे बांधव, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आजचं आयोजन आपण केलं आणि योगेशजी सुपेकर यांनी नेहमीच्या शैलीमध्ये उत्तम असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला. एकदा त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांचा मनापासून धन्यवाद देऊयात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, मी तुमच्याबरोबरच आहे. सातत्याने तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ग्रामीण भागामध्ये येत असते. तिच्या सन्मानाच्या निमित्तानं आपण विधवा महिलांच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. मला आज अभिमान वाटतो. मी महाराष्ट्रात कुठेही गेले तर कोणत्याही ठिकाणी गेले तर आवर्जून कौतुक करतात की तुमच्या खडकवासलामध्ये विधवा महिलांना सन्मान दिला जातो. तीच प्रथा आम्हाला देखील आमच्या भागामध्ये सुरू करायची आहे आणि हाच म्हणजे खडकवासलामध्ये सुरू झालेली ही प्रथा आता महाराष्ट्रामध्ये फोफावत आहे. ती केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या या कर्तृत्वाचा मनापासून अभिमान वाटतो. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी होत राहतील, पण आम्ही जे पदाधिकारी आहेत ते सातत्याने संपर्कात राहून या निवडणुकीमध्ये आता आपली निवडणुकीची यंत्रणा आपण सगळ्यांनी हातामध्ये घेऊन आपण राबवायची आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आदरणीय सुनेत्रा वहिनींचं काम, आदरणीय दादांचा विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आणि धोरण हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपण सगळेजण अतिशय मोलाची साथ देताल हा विश्वास आणि तितकीच खात्री मला या निमित्तानं वाटते. पुण्याचे एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आपल्यासाठी अतिशय स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आपण सगळ्यांनी जेवण करून जा. त्यापूर्वी 3 बक्षिसांचं वितरण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि आपण सगळेजण उत्सुक आहात ते आदरणीय सुनेत्रा वहिनींचे अतिशय शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या या वहिनींचं खऱ्या अर्थानं मनोगत ऐकण्यासाठी मी आदरणीय वहिनींना मनापासून विनंती करते की त्यांनी आमच्या महिला भगिनींशी संवाद साधावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.